कोणाच्या बुडाला किती आग लागली आणि आग कशी धो बाहेर पडते, धूर कसा बाहेर पडतो आहे. फक्त माननीय उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे यांनी फक्त संकेत दिले तर एवढी आग लागते, नंतर तर स्वतःला जाळूनच घेतले लोक. संजय राऊत असं म्हणाले, राज आणि उद्धव यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र हाती घ्यावा ही लोकभावना आहे. जेव्हा दोन नेते अशी भूमिका मांडतात तेव्हा काही लोकांना त्रास होतो, काही लोकांना शेतात जावे लागते, तर काही जणांना संघाच्या शाखेत जाऊन बसावं. राज साहेबांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याची जी हाक दिलेली ती बातमी एवढी मोठी झाली, परंतु त्याला प्रतिसाद उभाटाने दिलेला नाही. उभाटाला आपल्याकडे असलेलं कार्यक्षेत्र सोडायची त्यांची इच्छा नाही किंवा त्यांना काही देण्याची सुद्धा इच्छा नाही. संजय राऊतने जे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून काढून टाकलं ते जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला आताही हसू येईल, पोट बजारून तुम्ही हसाल. निश्चित पहा, 2.5-3 वर्षापूर्वी त्याच्या बुडाला जी आम्ही आग लावली होती त्याचा जाळ आताही निघतोय. आणि तो संजय राऊत उलटा पुलटा, आता तो त्याचाच आहे का त्याने त्याच्या नेत्याचा टाकलाय फोटो माहित नाही, परंतु त्यांनी त्या पद्धतीने दाखवलं की आमची आग आणखी संपलेली नाही. आता हे नवीन युतीचं त्रांगडं आम्हाला नको असं कदाचित त्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असावा. मी पहिल्यांदाही सांगितलं की काही झालं तर राज साहेबांनी किती जरी सांगितलं की आपण एकत्र आलं पाहिजे, परंतु उभाटा एकत्र येणार नाही म्हणजे नाहीच. मी हे ठामपणे यासाठी सांगतोय की आम्ही 40 वर्ष त्यांच्या सोबतीत काढलेली, त्यांच्या स्वभावाची जाण आहे आम्हाला. कुणाला सोडायचं आणि कुणाला धरावं ही दुधा मनस्थितीमध्ये ते आजही आहेत. आणि आता जर सोडलं मग शिंदेच्या भूमिकेला आमचा पाठिंबा दिल्यासारखं होईल, त्याचं मत आपण ग्राह्य दिल्यासारखं होईल. म्हणून पिछे हटाही नको आणि युतीही नको या भूमिकेत ते आहेत. 2 दिवसाच्या त्या बातम्या होत्या, आता त्याच्यावर पूर्णविराम पडेल आणि यापुढे त्या युतीच्या चर्चा होणार सुद्धा नाही. राज ठाकरेंनी एक मत व्यक्त केलं आहे, त्यांच्या मनात काही विचार पक्के असल्याशिवाय असे मत व्यक्त करत नसतात. राज ठाकरेंचा संदेश म्हणजे तुमच्या जे काही शिंदे गट आहेत त्यांच्या अनुयायांना कळत नसेल. राज साहेबांचा काय संदेश आहे तो आम्हाला चांगल्या प्रकारे कळतो, आम्हाला त्यांची जाणीव आहे. राज साहेब हे आमच्या सर्व लोकांशी सुद्धा संपर्कात असतात, आम्ही त्यांच्या संपर्कात असतो. एक आमचं नातं आम्ही आजही टिकून ठेवलेलं आहे. म्हणून राज साहेबांचा संदेश न कळणारे एवढे आम्ही दुधखोळे नाही. एकनाथ शिंदेची काय सध्या राज ठाकरे केले तर संजय राऊत म्हणाले की आज तुमच्या बुडाला आग लागली, उद्या प्रत्यक्षात युती झाल्यावर काय स्वतःला जाळून तुम्ही एकदा युती तर करा ना. आत्महत्या करायचा वेळ कुणाकुणावर येणार आहेत ना ते तुम्हालाच कळेल. 1 नंबर आत्महत्या कोण करेल, 2 नंबर कोण, हे सगळं जे आत्महत्या करणाऱ्यांची लाईन आहे ना, हेच लोक युती होऊ देणार नाहीत. ही चांडाळ चौकडी कधीच युती होऊ देणार नाही. मी हे वारंवार सांगतो. हे आमच्या अनुभवातून राजकीय जीवनातला जो काही थोडा बहुत अनुभव आम्हाला आहे आमच्या पाठीशी, त्यानुसार हे कधीच युती होऊ देणार नाही. युती झाली तर स्वतःचं अस्तित्व संपेल अशी भीती यांच्या मनामध्ये आहे. आणि या भीतीपोटीच नेतृत्व करायचे गुण ज्याच्यामध्ये नसतात त्याला भीती वाटत असते आणि त्या भीतीपोटीच हे युती होऊ देणार नाही. एक लक्षात घ्या की राज साहेबांनी पक्ष स्वतःचा निर्माण करून गेली 19-20 वर्ष त्यांचा पक्ष सांभाळलाय, चालवलाय, हे मान्य करावं लागेल. कुणाचाही सपोर्ट नसताना एवढं वर्ष पक्ष सांभाळणं आणि चालवणं याला हिंमत लागते. वारसाच्या नावाखाली पक्ष चालवल्यानंतर काय गत होते हे तुम्ही पाहताय. तुम्ही युती होत नाही असं ठामपणे सांगतो. 100% युती. पण संजय राऊत असं म्हणतात की आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी प्रचंड टीका केली, परंतु एकत्र यायचे ठरवलं आम्ही भूतकाळात डोकावलो नाही. राज्याच्या हितासाठी आम्ही मागे डोकावत नाही. सत्तेसाठी लाचार साहेब, सत्ता पाहिजे यांना. बाळासाहेबांच्या भाषेमध्ये जर उत्तर दिलं ना तर यांना कळेल. यांना सत्तेसाठी प्रत्येकाच्या दारोदार फिरणारे लाचार तुम्ही लोक. तुम्हाला कसली आली ना मानसिकता, नैतिकता आहे तुमच्याकडे काही? काँग्रेस बरोबर युती करताना कोणती नैतिकता होती? काय होतं विचार, काय होते तुमचे? राष्ट्रवादीवर जाताना काय विचार केला होता तुम्ही? लाचारांची ही जी फौज तयार झालेली ना, त्यामुळं आज ही
अवस्था त्या पक्षाची झालेली. म्हणून त्यांच्याकडे निष्ठा, नैतिकता महाराष्ट्रासाठी. कसला महाराष्ट्रासाठी? स्वतःसाठी काय करतात ते बघा ना तुम्ही. महाराष्ट्राचं काय घेऊन बसलाय? महाराष्ट्र का तुमच्यामुळे थांबलाय का तुमच्यामुळे थांबणार आहे? महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये काय योगदान? बापरे, 2.5 वर्ष कुणाला न भेटता तुम्ही सत्ता चालवलेली तुम्ही लोक, तुम्ही महाराष्ट्राची प्रगती करणार. म्हणून तुम्ही आता गप्प राहा, काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर राहा. ते तुम्हाला लाथा मारतील, तुम्ही त्यांना नमस्कार करा. नाही, राज्याच्या हितासाठी आम्ही मागे डोकावत नाही असं त्यांचं म्हणणं. अरे राज्याचं इथे ह्याचं कोण कुठं अडलंय? यांना विचारतोय कोण? राज्याच्या हिताचा 2.5 वर्षामध्ये घेतलेले 2 निर्णय सांगा. सत्तेमध्ये होता ना. माझे कुटुंब माझी जबाबदारी तुम्ही केले काय? मग 2 तरी निर्णय सांगा ना, ठामपणे सांगा. 2.5 वर्षामध्ये हे आम्ही केले. तुमच्याकडे काही करण्यासारखं ना तुम्ही केलं ना करू शकले. आता तुम्हाला पश्चाताप होतोय की तो काँग्रेस राष्ट्रवादीवर जाण्याचा. तरी तुमचं गिरगाबी तो टांग उपर हे तुमचं आताही चालू आहे आणि हे लोक जनताही पाहते. चाटे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच चाटे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. चाटे फाउंडेशन, नो टेन्शन.